Hello, friends. Hope you are all safe and healthy. Welcome to Knowledge Treasure Channel. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 लेसन नंबर 5 हीट. ह्यामधील आपण लेटेंट हीट हा टॉपिक ह्या व्हिडिओवर कव्हर करणार आहोत. तसेच हीट आणि टेम्परेचरमधील डिफरन्ससुद्धा आपण बघणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस बिगिन. In today's lecture, we are going to start the very important chapter, that is heat. Before starting the lesson, let us revise or understand the two important concepts, that is heat and temperature. हीटला आपण उष्णता असे म्हणतो, तर टेम्परेचरला आपण तापमान असे म्हणतो. बघायला गेले की बरेचदा हे दोन्ही कॉन्सेप्ट सेम अर्थाने वापरला जातात असे आपल्याला वाटते. बट ह्या दोन्ही डिफरंट कॉन्सेप्ट आहे. बट दे आर इंटर रिलेटेड टू इच अदर. जेव्हा आपण एखादी ऑब्जेक्टमध्ये असणारा अमाऊंट ऑफ एनर्जी सांगतो, अमाऊंट ऑफ एनर्जी इज इन डिफरंट फॉर्म. एनर्जी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतात, हे आपल्याला माहीत आहे. आपण लास्ट इयर ह्याच्याबद्दल स्टडी केलेला आहोत. त्यापैकी ही एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये असते. म्हणजे आपण एखादी वस्तू गरम आहे का, गार आहे का असं जेव्हा सांगतो, तेव्हा आपण त्या ऑब्जेक्टमध्ये असलेला हीट एनर्जीचा अमाऊंट सांगत असतो. ओके, आता इथे आपण काही क्वेश्चन्स दिलेला आहे, त्याच्याबद्दल स्टडी करूया. कॅन यू रिकॉल? फर्स्ट वन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर? तर हीट आणि टेम्परेचरमधला डिफरन्स काय आहे ते विचारलेलं आहे. तर इथे आपण बघूया, हीट म्हणजे काय आहे? अमाऊंट ऑफ एनर्जी कॉन्टेंट. एखादी ऑब्जेक्टमध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ते हीट आहे. तर टेम्परेचर म्हणजे काय आहे? इट इज यूज टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ हीट एनर्जी. म्हणजे हीट एनर्जीचा लेवल जास्त असतो तेव्हा टेम्परेचर जास्त असते. हीट एनर्जीचा लेवल कमी असेल तर टेम्परेचर कमी असते. ओके, नेक्स्ट सेकंड वन आपण बघितलं की हीट एनर्जी फ्लोज फ्रॉम हॉट टू कोल्ड. हीट एनर्जी हॉट प्लेसमधून हॉटमधून कोल्डला ट्रान्सफर होत असते. फॉर एक्झाम्पल, आपण दूध गार करण्यासाठी, गरम दूध गार करण्यासाठी आपण पाण्यात ठेवतो. ओके, नेक्स्ट टेम्परेचर increases when heat is supplied and decreases when heat is removed. जेव्हा आपण हीट सप्लाय करतो तेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होते. जर आपण हीट रिमूव्ह केले की टेम्परेचर डिक्रीज होते. तर हीटचे युनिट काय आहे? जूल. टेम्परेचरचे युनिट जूल किंवा कॅलरी. CGS युनिटमध्ये कॅलरी आहे, SI युनिटमध्ये हीटचं युनिट आहे जूल. तर टेम्परेचरचं युनिट काय आहे? केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस किंवा फॅरनहीट. इन्स्ट्रुमेंट टू मेजर हीट एनर्जीला मेजर करण्यासाठी कोणता इन्स्ट्रुमेंट वापरला जातात? तर कॅलरीमीटर. टेम्परेचरला मेजर करण्यासाठी थर्मोमीटर यूज करतो आपण. हीटचा सिम्बल काय आहे? कॅपिटल Q. तर टेम्परेचरचं सिम्बल आहे कॅपिटल T. ओके, हे झाला हीट आणि टेम्परेचरमधला डिफरन्स. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर? हीट ट्रान्सफरचा वेगवेगळा टाईप कोणता आहे? तर फर्स्ट वन आहे कंडक्शन. कंडक्शनमध्ये काय होत असते? ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू फिजिकल कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ह्याच्यातला एक एक्सपेरिमेंट आपण 7th स्टँडर्डमध्ये शिकलेलं होतं. तसेच आपण इथे काय सांगू शकतो? फॉर एक्झाम्पल, आपण दूध गरम आहे ते थंड करण्यासाठी आपण पाण्यात ठेवतो आणि ते गार करतो. मग कसं लिहू शकतो आपण? हॉट मिल्क केप्ट इन वॉटर टू कूल. हे झालं कंडक्शन. म्हणजे इथं काय होत असते? तर हीट फ्लोज फ्रॉम हॉट टू कोल्ड. पाणी कोल्ड असते, दूध गरम आहे, तर गरम दूधचा हीट वॉटरला ट्रान्सफर होत असते. नेक्स्ट सेकंड वन, कन्व्हेक्शन. ट्रान्सफर ऑफ हीट ड्यू टू मॅक्रोस्कोपिक मुवमेंट ऑफ अ फ्लुइड. फॉर एक्झाम्पल, कार इंजिन इज केप्ट कूल बाय वॉटर. तर आपल्याला माहीत आहे, जास्त ट्रॅव्हल केल्याने काय होते? इंजिन गरम होत असते. तेव्हा आपण काय करतो? त्याच्यात पाणी घालत असतो. सो दिस इज नथिंग बट कन्व्हेक्शन. नेक्स्ट थर्ड वन, रेडिएशन आहे. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. ह्याचा एक्झाम्पल आपण सनलाईट हे देऊ शकतो. ओके, इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न अबाउट हीट अँड डिफरंट टाइप्स ऑफ हीट ट्रान्सफर. प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण हीट आणि हीट ट्रान्सफरचं डिफरंट टाइप्स बघितलं होतं. वी हॅव ऑल्सो परफॉर्म्ड फ्यू एक्सपेरिमेंट्स रिलेटेड टू एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. त्याचबरोबर एक्सपान्शन ऑफ
आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस ह्याचा एक्सपेरिमेंट पण केलं होतं. वी हॅव लर्न अबाउट द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. हीट आणि टेम्परेचरमधला डिफरन्स काय आहे ते पण आपण पाहिलेलं आहे. वी हॅव ऑल्सो सीन हाऊ टेम्परेचर इज मेजर्ड युझिंग ए थर्मोमीटर. जर तुम्हाला फीवर आला तेव्हा तुमचा आई काय करतात, थर्मोमीटर लावून टेम्परेचर चेक करतात. सो टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण थर्मोमीटरचा वापर करतो. कसे करतो हे सगळं आपण बघितलेलं आहे. कॉन्सेप्ट्स लाईक लेटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन, एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉइंट, ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी etc. are related to certain phenomena experienced by us in our day-to-day life. आता हे सगळं लेटेंट हीट असू दे, रेजिलेशन असेल किंवा अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असेल, ड्यू पॉईंट, हे सगळे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बघत असतो. पण आपल्याला माहीत नसतो ह्याला लेटेंट हीट म्हणतो किंवा ह्याला रेजिलेशन असे म्हणतात, असे आपल्याला माहीत नसतो. लेट अस लर्न मोर अबाउट दीज कॉन्सेप्ट्स. आता आपण ह्याच्याबद्दल शिकूया. Let us start the next concept, that is latent heat. To understand this, let us perform an activity. Take a few pieces of ice in a glass beaker as shown in the figure 5.1. हे आहे फिगर. एका बीकरमध्ये आईस क्यूब घ्यायचा. फिगरमध्ये असे दाखवले ना, तसेच आपण पण असे आईस क्यूब्स बीकरमध्ये घ्यायचा. इन्सर्ट द बल्ब ऑफ ए थर्मोमीटर इन आईस अँड मेजर इट्स टेम्परेचर. आता हे जे थर्मोमीटर कसं इन्सर्ट केलेलं आहे फिगरमध्ये, आईसच्या मध्ये असे ठेवलेलं आहे, तसेच आपल्याला पण एक थर्मोमीटर आईस क्यूबमध्ये ठेवायचा आणि थर्मोमीटरमधला टेम्परेचर नोट डाऊन करायचा. नेक्स्ट, पुट द बीकर ऑन ए स्टँड अँड हीट द आईस युसिंग ए बर्नर. आईस क्यूबने भरलेला हे बीकर आहे ते आपण एका स्टँडवरती असं ठेवायचा आणि बर्नरचा यूज करून आईसला असे हीट सप्लाय करायचा. रेकॉर्ड द टेम्परेचर युसिंग द थर्मोमीटर आफ्टर एव्हरी मिनिट. प्रत्येक मिनिटमध्ये होणारा टेम्परेचर चेंज आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचा. As the ice is heated, it starts melting. Stir the mixture of ice and water. जसजसे आपण आईसला असे हीट सप्लाय करत असतो तसतसे हे आईस काय होणार, आईस स्टार्ट्स टू मेल्ट. तर ह्या ठिकाणी आपल्याला इथं आईसचं पाणी झालं असेल आणि जर ह्या ठिकाणी आईस आहे तसंच राहिलं असेल तर त्यावेळेला आपण काय करायचं, एखादी रॉड घेऊन हे स्टर करायचा, त्याच्याने आईस आणि वॉटरचा मिक्स होणार आहे. कंटिन्यू द हीटिंग इवन आफ्टर आईस स्टार्ट्स मेल्टिंग. हीट सप्लाय आपण कंटिन्यू ठेवायचा. जर आईस मेल्ट व्हायला सुरुवात झाली तरी पण हीट सप्लाय आपण कंटिन्यू ठेवायचा. ड्रॉ ए ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाईम. ह्या ऑब्झर्वेशनवर बेस्ड टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ ड्रॉ करायचा. इथे आपण नेक्स्ट पेजमध्ये हे ग्राफ बघू शकता. तिथे टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ आहे. ओके, यू विल ऑब्झर्व दॅट द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स 0 डिग्री सेल्सिअस टिल द आईस मेल्ट्स कम्प्लिटली. तर तुम्ही ऑब्झर्व कराल, तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत सगळे आईस मेल्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेडमध्येच राहते. इफ वी कंटिन्यू हीटिंग इवन आफ्टर कन्वर्शन ऑफ ऑल द आईस इन टू वॉटर, द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट्स रायसिंग अँड रिचेस 100 डिग्री सेल्सिअस. कधी ह्या आईस क्यूब्स कम्प्लिटली मेल्ट होते, वॉटरमध्ये कन्वर्शन झाला, त्याच्यानंतर पण आपण हीट सप्लाय कंटिन्यू ठेवले तर तेव्हा वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. कधीपर्यंत, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. इट विल रीचेस अप टू 100 डिग्री सेल्सिअस. ॲट दिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट्स कन्वर्टिंग इन टू स्टीम. तर ह्या टेम्परेचरमध्ये वॉटर स्टार्ट्स टू बॉइलिंग, म्हणजे वॉटरचं कन्वर्शन स्टीममध्ये होणार. द टेम्परेचर ऑफ वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट ॲट 100 डिग्री सेल्सिअस टिल ऑल वॉटर कन्वर्ट्स इन टू स्टीम. जर आपण हीट सप्लाय कंटिन्यू ठेवले तरीसुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंट दिसून येते. कोणत्या टेम्परेचरवरती, 100 डिग्री सेल्सिअस. जोपर्यंत सगळा वॉटरचं कन्वर्शन स्टीममध्ये होत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर किती असणार, 100 डिग्री सेल्सिअसच राहणार आहे. द ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टाईम इज शोन इन द फिगर 5.2. आता ह्या स्टेजला आपण टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ ड्रॉ केले तर ते कसे दिसणार. दिस इज द टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ. तर ह्या ठिकाणी आपण पहिला आईस क्यूब्स होते. इथं आईस क्यूबचं टेम्परेचर किती होते, 0 डिग्री सेल्सिअस होता. जोपर्यंत हा आईस क्यूब्स कम्प्लिटली मेल्ट होत नाही तोपर्यंत, म्हणजे आता इथे 4 डिग्री सेल्सिअस आहे, 4 डिग्री सेल्सिअसमध्ये आईस कम्प्लिटली मेल्ट झाला. त्याचं नंतर पण आपण 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये आईस मेल्ट होत होता. तर 4 डिग्री सेल्सिअसमध्ये आईस क्यूब्स कम्प्लिटली मेल्ट झाला आणि आईस क्यूबचं कन्वर्शन वॉटरमध्ये झाला. आता त्याच्यानंतर पण आपण हीट कंटिन्यू केले तर
वॉटरचं टेम्परेचर असं स्टडीली इन्क्रीज होणार. तर इट इन्क्रीजेस टिल 100 डिग्री सेल्सिअस. जेव्हा वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झाला तेव्हा वॉटर बॉईल व्हायला स्टार्ट होते. परत वॉटरचं कन्व्हर्शन स्टीममध्ये होते. तर इथे परत टेम्परेचर कॉन्स्टंट असणार. इथे देखील जोपर्यंत वॉटर कम्प्लिटली गॅशियस स्टेटला कन्वर्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसमध्येच राहणार आहे. ओके. नेक्स्ट इन दिस ग्राफ the line AB line represents conversion of ice into water at constant temperature. AB जे लाईन आहे तर ते काय दाखवते, आईसचा कन्व्हर्शन वॉटरमध्ये ह्या टेम्परेचरमध्ये होत असते. ओके. जेव्हा आपण आईसला हीट करणार तेव्हा आईसचा मेल्ट होणार. 4 डिग्री सेल्सिअसमध्ये आईसचा कम्प्लिटली वॉटरमध्ये कन्वर्ट होते. वेन आईस इज हीटेड इट मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड कन्वर्ट्स इन टू वॉटर ॲट दिस कॉन्स्टंट टेम्परेचर. जेव्हा आईसला आपण हीट देतो 0 डिग्री सेल्सिअसमध्ये तेव्हा आईस मेल्ट व्हायला सुरू होते आणि त्याचं कन्व्हर्शन आईसचा कन्व्हर्शन वॉटरमध्ये होते. किती डिग्री टेम्परेचर, तर 0 डिग्री सेल्सिअसमध्ये आईसचा कन्व्हर्शन आईस मेल्ट व्हायला सुरू होणार आहे आणि त्याच्या वॉटरमध्ये कन्व्हर्शन होणार आहे. The ice absorbs heat energy during this transition and absorption of energy continues till all the ice converts into water. तर मग ह्या ठिकाणी आईसचं ट्रान्सफॉर्मेशन वॉटरमध्ये होते तेव्हा आईस काय करते, तर आईस हीटचा एब्झॉर्ब करत असते. आपण हीट सप्लाय कंटिन्यू केलेला आहे तर आईस काय करते, आईस हीटचं एब्झॉर्ब करते. तर कधीपर्यंत एब्झॉर्ब करते, जोपर्यंत सगळे आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होत नाही तोपर्यंत हीट एब्झॉर्प्शन कंटिन्युअसली चालू असते. ओके. ह्या ट्रान्झिशनच्या वेळी टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार. तेच आपण बघूया आता. द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. ह्या ट्रान्झिशनच्या वेळी टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार. दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्वर्ट्स इन टू वॉटर इज कॉल्ड द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. आणि ह्या ठिकाणी जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस, ज्या ठिकाणी आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्शन होते त्याला आपण काय म्हणणार आहोत, मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस असे म्हणणार. Thus, during transition of solid phase to liquid, the object absorbs heat energy, but its temperature does not increase. जेव्हा सॉलिड फेज म्हणजे आईसचं ट्रान्झिशन कन्व्हर्शन लिक्विड फेजमध्ये म्हणजे वॉटरमध्ये होतो तेव्हा द ऑब्जेक्ट दॅट इज आईस क्यूब्स हीट एनर्जी एब्झॉर्ब करत असते. पण त्याचे टेम्परेचर इन्क्रीज होते का, नाही, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. मग हे जे हीट एब्झॉर्ब केलेलं काय झाला, सॉलिड फेसमध्ये आईस आहे ते एब्झॉर्ब केलेल्या हीटचा काय करतो, तर दिस हीट एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर वीकनिंग द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स इन द सॉलिड अँड ट्रान्सफॉर्म इट इन टू लिक्विड फेज. तर तुम्हाला माहीतच आहे सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल्स कसं असतात, तुम्ही बघू शकता असं सॉलिड फेसमध्ये पार्टिकल्स असे जवळ असे असतात. म्हणजे त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स कसे असणार, भरपूर स्ट्रॉंग असणार. तर त्यांच्यामधला हा जो स्ट्रॉंग बॉन्ड आहे त्याला वीकनिंग करण्यासाठी किंवा हा जे बॉन्ड्स आहे ते ब्रेक करण्यासाठी हे एब्झॉर्ब केलेला आईस क्यूबने एब्झॉर्ब केलेला एनर्जी यूज केला जातात. आणि सॉलिड फेसचं कन्व्हर्शन लिक्विड फेसमध्ये होतात. तर लिक्विड फेसमध्ये कसे आहे पार्टिकल्स जरा असं थोडंसं अंतर असते, थोडंसं डिस्टन्स असते पार्टिकल्समध्ये, एवढा स्ट्रॉंग बॉन्ड नसतात. ओके. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called the latent heat of fusion. तर एका कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये जे हीट एनर्जी सॉलिड फेसमध्ये असताना एब्झॉर्ब केली जाते, कशासाठी, तर सॉलिड टू लिक्विड ट्रान्सफॉर्म करण्यासाठी, त्यालाच आपण काय म्हणतो, लेटेंट हीट ऑफ फ्युजन. तर इथे आपण लेटेंट हीटचा डेफिनेशन काय आहे बघूया. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टू चेंज ए सबस्टन्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर इज नोन ॲज लेटेंट हीट. तर ह्या ठिकाणी आपल्याला लेटेंट हीट ऑफ फ्युजनचा डेफिनेशन दिलेला आहे. ते काय आहे, द हीट एनर्जी एब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड द लेटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी एब्झॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय unit mass of a solid to convert it into liquid phase is called the specific latent heat of a fusion. म्हणजे काय, एका युनिट मासचा सॉलिड हीट एब्झॉर्ब केलेला आहे
एखादी कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये. कशासाठी? तर सॉलिड फेसचा लिक्विड फेसमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो? स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके. Once all the ice transformed into water, the temperature of water starts rising. It increases up to 100 degree Celsius. जेव्हा हे सगळे आईस वॉटरमध्ये, हे जे सगळे आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होईल तेव्हा त्याचं टेम्परेचर राईज होणार आहे असं. तर त्याचं टेम्परेचर कुठेपर्यंत असे जाणार आहे? तर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. द लाईन BC in the graph represents rise in temperature of water from 0 to 100 degree Celsius. तर हे जे लाईन आहे BC लाईन ते काय आहे? तर 0 to 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वॉटरचं टेम्परेचर कसे इन्क्रीज झाला ते दाखवत असते. Thereafter, even though heat energy is supplied to water, its temperature does not rise. एकदा ते वॉटर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं, त्याला आपण परत हीट सप्लाय केलं तरी पण त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसमध्येच राहणार. कारण काय आहे? द हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब्ड बाय वॉटर ॲट दिस टेम्परेचर अँड यूज टू ब्रेक द बॉन्ड्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द लिक्विड अँड कन्वर्ट द लिक्विड इंटू गॅशियस स्टेट. जर आपण वॉटरला 100 डिग्री सेल्सिअसवर आल्यावर पण हीट सप्लाय केली तर त्या हीट एनर्जी वॉटर ॲब्झॉर्ब करत असते. मग हे जे ॲब्झॉर्ब केलेला एनर्जी वॉटरमध्ये असणारा बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी वापरला जातात. जसे की वॉटरमध्ये पार्टिकल्स जरा लांब लांब असतात. तर तुम्ही बघितलं असेल सॉलिडमध्ये पार्टिकल्स कसं असतात? सॉलिडमध्ये पार्टिकल्स असे जवळजवळ असतात. तर वॉटरमध्ये पार्टिकल्स कसे असतात? सॉलिडपेक्षा असे लांब असणार. वॉटरमध्ये सॉलिडपेक्षा असे लांब लांब पार्टिकल असणार. तर गॅशियसमध्ये कसं असणार? पार्टिकल्स गॅशियसमध्ये खूप लांब लांब असणार असं. ओके. आता ह्याच्यामध्ये जे बॉन्ड्स आहे ह्या लिक्विडमध्ये, हे सॉलिड आहे, हे लिक्विड आहे, हे गॅशियस आहे. आता आपण लिक्विडचं बघतो. तर लिक्विडमध्ये पार्टिकल्सचा मध्ये जे बॉन्ड्स आहे त्याचं कन्व्हर्शन असे गॅशियसमध्ये करायचं आहे. तर गॅशियसमध्ये पार्टिकल्स कसं आहे? खूप लांब लांब असतात. मग लिक्विड जे हीट ॲब्झॉर्ब करतो ते त्याचा हे जे पार्टिकल्स आहे ह्या पार्टिकल्समधला बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी यूज केला जातात आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन गॅसमध्ये असे होतात. ओके. दस ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम लिक्विड फेज टू गॅस फेज, हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब्ड बाय द लिक्विड बट इट्स टेम्परेचर डज नॉट चेंज. तर त्याच्यामुळे लिक्विडचं गॅसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत असताना लिक्विड हीट एनर्जी काय ॲब्झॉर्ब करतो पण त्याचं टेम्परेचर ॲब्झॉर्ब करतो तरीसुद्धा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत नाही आहे. तसंच 100 डिग्री सेल्सिअसमध्ये असणार. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफॉर्म इंटू गॅशियस स्टेट इज कॉल्ड द बॉइलिंग पॉईंट ऑफ द लिक्विड. अशा कॉन्स्टंट टेम्परेचर ज्या ठिकाणी लिक्विडचं ट्रान्सफॉर्मेशन गॅशियस स्टेटमध्ये होतो त्याला आपण काय म्हणणार? बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर असे म्हणणार. दॅट इज 100 डिग्री सेल्सिअस. The heat energy absorbed at constant temperature during transformation of liquid into gas is called the latent heat of vaporization. मग हे जे हीट एनर्जी आहे लिक्विड एका कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये ॲब्झॉर्ब केलेला आहे का? तर लिक्विड टू गॅशियस स्टेटमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो? लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असे म्हणतो. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन? The heat energy absorbed at constant temperature during transformation of a liquid into gas is called latent heat of vaporization. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केलेले आहे एका कॉन्स्टंट टेम्परेचरला. कशासाठी? लिक्विडच्या गॅशियसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो? लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. एखादी युनिट मास ऑफ अ लिक्विड अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केलेला आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर का? तर टू कन्वर्ट लिक्विड इंटू गॅशियस फेज. ह्यालाच आपण काय म्हणतो? स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असे म्हणतो. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स. प्रत्येक सबस्टन्सचा मेल्टिंग पॉईंट वेगळा असतो आणि बॉइलिंग पॉईंट पण वेगळा असतो. द व्हॅल्यूज ऑफ मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड लेटेंट हीट डिपेंड ऑन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. इथे काही सबस्टन्सचा
खाली चार्टमध्ये काही सबस्टन्सचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलेला आहे. तर आपण पहिला बघूया वॉटर किंवा आईस. त्याचं मेल्टिंग पॉईंट किती आहे? 0 आहे. वॉटरचं बॉइलिंग पॉईंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. नेक्स्ट स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन किती आहे? तर 333 किलो जॉल पर kg, 80 कॅलरी पर ग्रॅम. हे जे काय आहे SI युनिटमध्ये आहे, हे काय आहे CGS सिस्टममध्ये आहे. SI सिस्टम आणि CGS सिस्टममध्ये आहे. स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन SI सिस्टममध्ये 2256 किलो जॉल पर kg, 540 कॅलरी पर ग्रॅम CGS सिस्टममध्ये. तर इथे खाली अशा प्रकारे कॉपर, इथाइल अल्कोहोल, गोल्ड, सिल्वर, लेड ह्या सगळ्या मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन इथं दिलेलं आहे. तुम्ही ते बघू शकतात. नेक्स्ट आपण बघूया UCवर ब्रेन पॉवरमध्ये 2 क्वेश्चन्स दिलेले आहे, ते आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इज द कॉन्सेप्ट ऑफ लेटेंट हीट ॲप्लिकेबल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गॅशियस फेज टू लिक्विड फेज अँड फ्रॉम लिक्विड फेज टू सॉलिड फेज. आता आपण पाहिलं होतं जेव्हा सॉलिड फेजचा लिक्विड फेजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाला तेव्हा लेटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लिक्विड फेजचा गॅशियसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाला तेव्हा लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन हे दोन्ही आपण बघितलं होतं. तर मग असाच इथं जेव्हा गॅशियसचा लिक्विड फेजमध्ये किंवा लिक्विडचा सॉलिड फेजमध्ये कन्वर्ट होताना लेटेंट हीटचा कॉन्सेप्ट ॲप्लिकेबल होते का असं विचारलेलं आहे. तर ऑब्व्हियसली होतात. वेअर डज द लेटेंट हीट गो ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन. मग ह्या ठिकाणी काय होतात, गॅशियसचा लिक्विड फेजमध्ये कन्वर्ट होते, लिक्विडचा सॉलिड फेजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होते. मग लेटेंट हीट कुठे जातात, तर लेटेंट हीट ऑब्जेक्टच्या बाहेर असं फेकली जातात. सो लेटेंट हीट गिवन आउट बाय द ऑब्जेक्ट ऑन द सराउंडिंग, असं बाहेर असं दिलं जातात. ओके. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, let us conclude on today's topic. We'll meet on next video with a new topic. Thank you for watching this video. See you in the next video. Bye bye.